आपल्याला निघायला चल आपण जाऊया हॉस्पिटल मध्ये. कुठे निघाला तुम्ही? आम्ही हॉस्पिटल मध्ये चाललो. अगं तुला सांगायला वेळ नाही, ते पप्पांचा ऍक्सिडेंट झाला. मी पण येते आई. येणार नाही. पाय कराटे पांढऱ्या पायाची अवदशे. अगं हे सगळं काही घडलं ना तुझ्यामुळे झालंय. होय, त्यांची मानसिक अवस्था बिघडली आणि हा ऍक्सिडेंट झाला. अगं तुला काही वाटत नाही का? अगं जरा लाज नाही वाटत का? जाणार एखाद्या कोर्टी बघ आणि तिथं जाऊन घेऊन दे. मी हसवते आई, तुम्ही म्हणाल तसं वागेल मी. फक्त एकदा बाबांना मला भेटू द्या. नाही मम्मा, ही अशी ऐकणार नाही. हा, तिला धक्के मारून आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर काढलं पाहिजे. बघतेस काय? चल भोळ्या भाबड्या मुलीवर एवढा अत्याचार करतायत. ए सुमन, तू नाही का, तू घाबरू नको. आता मी आलोय ना. अरे ज्याचा कोणीच नसतो ना त्याचा हा प्रेमकुमार विश्वंभरनाथ असतो. तू घाबरायचं नाही. घाबरतोस कसं ना? हे बघ सुमन, पण माझ्या छत्रछायेत आल्याशिवाय तुला पर्याय नाही आहे सुमन. तुझ्यावर तो प्रेम करणारा दयानंद, हे बघ तू त्याला भेटूही शकत नाही. आणि दुसरं म्हणजे तू या घरामध्ये राहूही शकत नाही. या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद झाले. म्हणूनच म्हणतो माझ्या छत्रछायेखाली मध्ये ये. मी तुला ऐशो आरामात ठेवीन. मी विष पिऊन मरण पत्करेन, पण तुझ्यासारख्या नीच माणसासोबत कधी येणार नाही. दयानंद मला जरी भेटला नाही ना तरी तो माझ्या माझ्या हृदयात आहे. मी त्याची आस कधी सोडू शकत एक त्याची ही सुमान श्वास घेणं सोडू शकेल, पण त्याची आस नाही. एवढं प्रेम करतेस त्याच्यावर? मग ठीक आहे, येऊ दे. त्याला यमलोक दाखवूनच तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालेला हा प्रेमकुमार विश्वंभरनाथ. तोपर्यंत तुला माझ्या कैदेत राहावं. हॉस्पिटलला जावं लागेल ना लवकर. तू थांब, मी थोडे पैसे घेऊन येते. बरं ये लवकर. माझे पप्पा
पैसेच नाही आहेत. कुठं कुठं गेले का पैसे? मला वाटतं ह्या सर्टिफिकेट नेलं असेल. पण थांब, मी हिच्याकडून कसे पैसे वसूल करायचे ना ते तू माझ्यावर सोड. आता मी सगळे पैसे पण आता आपण जाऊ. अगं ते गेली गं पण. सुमन माझी सुमन कुठं आहे? काय सांगू अरे तुझी सुमन नाही माझ्याला नाही सांगू. मी काय सांगू तू झालं काय? आमच्यावर सांगतो मी होती बाबा. एकदम. पण सांगा. कशी बोलू माझ्या तोंडातून शब्दच नाही. पण हृदय कठोर करते आणि दयाने नुसतं हो हो सांगा. झालं काय? सुमनने हो सुमनने मला सांगितलं होतं काय? तू दयानंद आहे म्हणून. हो मी दयानंद आणि तिच्यावर प्रेम करतो. काय सांगू बाबा तुझ्या प्रेमाच्या चिंद्र्या चिंद्र्या काय? चिंद्र्या झाल्या. तुझी सुमनच्या 20-100 सोबत पडून गेली. नाही नाही शपथ मी खोटं नाही नाही. बोलत. माझी सुमन अशी करू शकणार नाही. मी तिला म्हणाली निदान दयानंद येईपर्यंत तरी त्याची वाट पहा. ती म्हणाली माहितीये काय म्हणाली? कोण दयानंद? कुठला दयानंद? त्या भिकारण्यासोबत राहून मला काय संसार करता येणार आहे का? म्हणाली रे बेटा ते. तुम्ही साफ खोटं बोलताय हे. हं? तुम्ही साफ खोटं बोलताय. नाही नाही माझी मम्मा जे सांगत आहे ना ते खरंच आहे. आणि तुम्हाला सांगते ह्या 8-10 दिवसापासून तिच्या बोलण्यामध्ये ना थोडं फरक होतं. आणि तशी ती कोणाशी तरी रात्रंदिवस सतत कॉलवर बोलत राहायची. आम्ही दोघी सांगत आहोत ते खरं आहे हो. मला तुमच्या बोलण्यावर अजिबात विश्वास नाही. विश्वास नाही? नाही थोडा जीव तोडून सांगते तरी विश्वास नाही. नाही. माझा जीवच तेवढा आहे सुमनवर. घे मग आता कोणाली तर जीवच आहे तर मी का करू? आता जीवच आहे म्हणजे आमच्या बोलण्यावर किती विश्वास नाही. सांगतोय आम्ही हो तुम्हाला. जीवच आहे. मी तिच्यावर खूप जीवच प्रेम- आहे तर गेली कशी? हो, सुमनला भेटायचं आहे ना? होय बाबा मला सुमनला भेटायचं आहे. त्या सुमनसाठी एवढा तू बेचैन आहेस? सुमनच्या नावाचा तू जप करत आहेस. अरे ती सुमन विशंबर सोबत निघून गेली. नाही बाबा हे आतापर्यंत सांगत होते तर विश्वासच नव्हता. नाही. तुम्ही सगळे खोटे बोलताय. सगळे खोटे बोलताय. हे जर सगळे खोट असेल ना मग एवढे दिवस तू तिची खबर का घेतलं नाहीस? अरे साधा तुला फोन आला नाही? अरे याचाच अर्थ असा. अरे विश्वभरच्या मला ताई सारण करत आहे ती सुमन. नाही पण मी हे कसं मान्य करू? अरे मूर्खा तू जिला आपली मानते आहेस ना? अरे आपली अनारकली आपली लैला. अरे ती तुझी नाही. नाही. अरे तिच्या गळ्यात तू मंगळसूत्र बांधू पाहतोयस. अरे माझ्या सामनेच तिनं मंगळसूत्र फेकून टाकलं. नाही ना. नाही हे खोटं आहे बाबा. सर्व खोटं आहे.
माझ्यापेक्षा तुझ्या डोळ्यावर जास्त विश्वास असेल तर आणि जा आणि विसंबरच्या वड्यावर जाऊन बघ. मग त्या 7 जन्माच्या शपथा अनाभाका, जगण्या मरण्याची स्वप्ने, हे सर्व खोटं होतं. सुमन हे तू काय केलंस? सुमन हे तू एवढ्याला सांगत होतो ना आम्ही तर नाही. माझा विश्वास नाही. घे आता. वा 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 वा, असा गेम खेळला की साप भी मरो और लाठी भी ना. चल आपल्याला दवाखान्यात जायला पाहिजे. चल दयानंद, अरे तुला कित्येक वेळा सांगत होतो का आपल्या गरीबाचं प्रेम करणं काम नाही वाचत. अरे या बापाचं तू कधी ऐकलंच नाही. काय करणार? अरे आज जर तू ऐकलं असता तर हा ही वेळ आता आलीच नसती रे. अरे ही वेळ आलीच नसती रे. तुला नाही बोललो. अरे जगात तू एकमेव वफादार वस्तू आहेस. सगळे तुला सोडून कायमचे जातील, पण तू मरेपर्यंत साथ सोडणार नाही. ती माझी सुमन. तिची शेवटच्या श्वासापर्यंत वाट पाहिन असं वचन दिलं, पण कुठं गेल्या तिच्या त्या शब्दा अनाभाग. पण सुमन मी तुझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझी वाट पाहिन. सुमन, वाट तुझी मी पाहतो सजनी, आसुसलेल्या तुझ्या नयनी. वाट तुझी
जणू आंधळे जगतो असा तुझ्या काठावर तुझ्या सजने उदारी ओ तुझ्या काठावर या काठावर तुझ्या काठावर या काठावर तुझ्या काठावर या काठावर. सुमन अशी का सोडून गेलीस तू? काय अवस्था करून घेतलीस तू? दयाना मला कसे काय ओळखता तुम्ही? मी तुझ्यासारख्याच त्या विशंबरच्या जुलमाची शिकार. विशंभरच्या जीवनात विशंभरची शिकार म्हणजे मी समजलो नाही. विशंबरने माझ्यावर अत्याचार करून मला मारून नदीत फेकून दिलं. पण मी मेलेली नव्हती. आज मी जिवंत आहे ते फक्त माझ्यावर झालेल्या अत्याचाराचं सूड घेण्यासाठी. हॅलो, सुमन निर्दोष आहे. तू तिला वाचव. मग त्या मंगळसूत्राचं काय? ते सारं खोट आहे. तुला सुमन पासून वेगळं करण्यासाठी हा एक कट रचला होता. तुझ्या बाबाने तिला धमकी दिली होती. तू जर दयानंदला विसरली नाहीस तर तू त्याचं मेलेलं तोंड बघशील म्हणून. होय, आणि शेवटी तुझ्या जीवासाठी तिने आपल्या प्रेमाचा त्याग केला. समज खरंच दयानंद ती खूप महान आहे. तिने आयुष्यभर खूप दुःख भोगले. दयानंद जा, तिला वाचव. किती निष्ठुर आहे मी. तिच्या पावित्र्याला मी ओळखू शकलो नाही. सत्य न जाणता तिच्या काही दिवसापूर्वी तो विशंभर आणि मुनीम यांनी जो खेळ खेळला त्या फाशात मी सहज पडलो. परमेश्वरा किती निष्ठुर आहेस रे तू. तू मला गरिबी दिलीस, मी सहन केलं. तू मला दुःख दिलंस, ते सहन केलं. पण जीवनाच्या सारे पाटावर तू असा काय खेळ करशील याची मी कल्पना सुद्धा केली नव्हती. सुमन तू निर्दोष आहे. माझी सुमन जर मला परत मिळाली नाही तर लक्षात ठेव, साऱ्या जगाला आग लावून टाकेन. विशंभर, अरे रावणानं सीतेचा हरण होऊन स्वतःचा मृत्यू ओढवून घेतला. आणि बघ हा दयानंद तुझा अंत कसा करतो तेच बघ. दयानंद जर वेळेवर पोहोचला तर बरं होईल. हे तर कोणाच ठाऊक अजून काय विपरीत घडते ते. कोण येत आहे? सदानंद
प्रेमाच्या वाड्याकडूनच कोणीतरी येत आहे बघ. कोण बाबा तुम्ही? एक पाऊल जरी पुढे टाकलास तर अट माझ्याशी आहे. बाबा होय, बाबा तुम्ही हे बघ रे आनंद, उतावीळपणा करू नकोस. अरे हे प्रेम करणे आपल्या सारख्या गरीबाचं काम नाही. अरे प्रेमात कित्येक जणांना जीव गमावा लागला आणि सुमन ही मालकाची आवड. नाही बाबा. बाबा ती तुझी होणारी सून आहे आणि काय बोलतोस काय तू? आणि मी तिच्याशिवाय जगूच शकत नाही. आम्ही विषंभरचं मीठ खाल्लाय. अरे त्याच्याशी इमानदारी करणं आमचं काम आहे. आणि म्हणून तू आपल्या मुलावर अन्याय करशील? तू तिच्या प्रेमात पागल झालायस. अरे तिच्या नजर टाकणे सुद्धा हे पाप आहे. तू तिला विसरून जा. मी तिच्यासाठी क्षमा मागे. अरे तुला माझ्यासाठी क्षमाच मागायची असेल तर त्या परमेश्वराला क्षमा माग. मालकाबद्दल एक शब्द जरी उच्चारलास तर बाबा बाबा माझ्यावर तू बंदूक चालवू शकत नाही. बोल बाबा, आता बोल. अरे चालव बंदूक. तू जर माझा बाप नसतात ना तर या बंदुकीतल्या साऱ्या पहिली तुझ्या छातावर रिकाम्या केल्या असत्या. जा. तुझा लवकर इथे आणि सोडव तिला. आणि याचं काय करली बघ. निघ लवकर. उर्मिला आता बोल दिलं. ओळखलंस मला? ओळखलंस का मला? मी कोण आहे ते? कोण तू? कोण? अरे ज्या वेळेस माझा गळा दाबून मारला होतास ना आणि मला नदीत फेकून दिला होता त्याच वेळेस जर हा प्रश्न केला असतास ना तर आज तुझ्या पुढे कित्येक संसार उद्ध्वस्त झाले असते. अरे ज्यांना तू खूप करत होतास तू कुणाचा तरी भाऊ, कुणाचा तरी मुलगा, कुणाची मुलगी. अरे त्याचा तू विचार केला नाही? अरे त्याच्या बरोबर त्याच्यावर जगणारे कित्येक जीव आहेत हे तर तुला कळलंच नाही. तुझं तर फक्त एकच काम होतं की आपल्या मालकाशी एक निष्ठ राहणे हाच तुझा एक धर्म. पण ज्यांना तू मारलंस कधी त्यांना विचारलंस तुमचा धर्म काय म्हणून? बस करू. अरे अरे चेटकीन सुद्धा 7 घर सोडून वार करते. पण तुला कशाची भूक होती? परमेश्वरा, अरे मी काय करत होतो? नाही नाही, मी आपल्याच हाताने किती खून केले, घराण्याची राख रांगोळी केली, कित्येक संसार उद्ध्वस्त केले. पापी आहे,
पापी आहे मी मोहिनी. मला जगण्याचा काहीच अधिकार नाही. हे काय करताय? आत्महत्या करणं हे भयानाचं काम आहे. तुम्हाला जर प्रायश्चित करायचंच आहे ना तर जा आणि दयाळांच्या हातून काही विपरीत घडल्यावर सोडवा तुमच्या सुनेला त्या विषंगाच्या तावडीतून. कमीत कमी त्यामुळे तुमचे काही पाप तरी धुतले जातात. खरं आहे तुझं. आजपर्यंत केलेले कृत्य मी योग्य केलेले नाही, पण यानंतर एका निष्पाप मुलीला मी पडू देणार नाही. होय, मग त्यात माझं प्राण गेले तरी चालेल. माझ्याकडे बंदूक दे. अरे 4 दिवस झाले अजून त्या भीमाचा पत्ता नाही. कदाचित दयानंद त्याच्या हाती लागला नसेल. हे मुनीम, बोल. त्याला मारल्याशिवाय मी सुमनला स्पर्श करणार नाही, शपथ घेतली आहे मी. मालक, जसा तुम्ही ठरवला तसाच होणार आहे. तुम्हाला आजपर्यंत कधी अपयश आलेला नाही. साला गणपत थोडक्यात वाचला. आणि हे सगळं तुझ्यामुळे झालं. अरे मी तुला आधीच सांगितलं होतं का भीमाच्या हातून त्याचा गेम करू म्हणून, ऐकलं नाहीस आणि त्या एक्सिडेंटचा बेत आखलास. माझ्या बहिणीला संशय येऊ नये म्हणून त्या गणपतचा ऍक्सिडेंटचा बेत आपला. पण मला काही हरकत नाही. त्या दिवशी तो बेवस असताना त्या स्टॅम्प पेपरवर त्याचा अंगठा घेतला आणि फक्त वारसा हक्कावरून सुमनचा नाव कटाप झाला. सर्व ही इस्टेट, ही संपत्ती जायदाद माझी होणार. आता बघा, आता बघा हा मुनी माग लावे कसा गणपतला. 1 मिनिट, आग लागली.
इन्स्पेक्टर तुम्ही इथे इथे आमच्या वाड्यामध्ये कसं काय? आमदार देशे लोक कायद्याची भीती न बाळगता रोजपणे गुन्हे करतात. म्हणजे नेमकं म्हणायचं काय तुम्हाला इन्स्पेक्टर? कुमार नावाच्या मुलीचा अपहरण आणि तिच्या वडिलावर प्राणघातक हल्ल्याची फिर्याद आलेली आहे. आणि ही फिर्याद दवाखान्यात भरती असलेल्या खुद्द गणपतनं केलेली आहे. चौकशी म्हणून मला इथपर्यंत यावं लागलं. मग इथं कशाला आलास तू? हा? जा आणि शोधा गुन्हेगाराला. तेच करतोय. मुलीच्या वडिलाचा संशय आहे तुम्हीच पळवून नेलात. त्याच्यावर झालेला प्राणघातक हल्ल्याचा कट हा सुद्धा तुमचाच आहे. इन्स्पेक्टर कुणावर आरोप करतो हे ठाऊक आहे का तुला? अरे हा प्रेम कुमार विश्वंभरनाथ या शहरातील प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर आहे आणि आजपर्यंत कुणाची हिंमत नाही झाली माझ्या विरोधात ब्र काढायची. ओरडल्यानं पाप लपत नाही. तुझी जिव्हा जरा जास्त सैल झाली आहे. जर आवर घाल तर सरळ भामरागडला ट्रान्सफर करेन तुझे. अरे ट्रान्सफरचं भय कुणाला दाखवतो? आतापर्यंत 17 ट्रान्सफर झाल्यात. या इन्स्पेक्टर फुलच्या आणि राहिली खिशात ठेवायची गोष्ट. हा इन्स्पेक्टर एवढा कमजोर नाही त्याला कुणी तुम्हाला सारखं घडी करून खिशात ठेवेल. फुल म्हणतात इन्स्पेक्टर फुल. एवढा दम आहे नाही ना एक दिवस तुला बेड्या घालून रंगा फिरवलं ना तर नाव ठेवून- इन्स्पेक्टर. एवढा दम? एखाद्या प्रतिष्ठित लेकराच्या घरी काही कायद्याचा कागद वगैरे लागतो म्हणजे वॉरंट वगैरे लागतो हे ठाऊक नाही का तुला? त्याचीही पूर्तता केली जाईल. मग जा आणि आधी माझ्या विरोधात वॉरंट घेऊन ये आणि देवाच्या घरामध्ये पाऊल ठेव. ठीक आहे आता तर मी चाललो पण लवकरच आपली भेट होईल विश्वंभरनाथ. जातोय. हे दीड दमडीचे लोक मला अटक करण्याचे स्वप्न बघतात या प्रेम कुमार विश्वंभरनाथला. पण यांना ठाऊक नाहीये मी काय चीज आहे ते. हे बघ सगळे मिळून आता 10 लाख झाले. आता तुझा दवाखाना सुरू करण्याचा स्वप्न आहे ना तर पूर्ण होईल. अगं एवढ्याने काय होणार मम्मा? दवाखान्याचं सुद्धा व्याज वाढत चाललंय. अजून पैसे लागणार आहेत. एवढ्याने काहीच होणार नाही. घाबरतीस कशाला तू? हे फक्त ऍडव्हान्स आहे. अगं सुमनच्या बदल्यात तो आपल्याला आणखी पैसे देणार आहे. मेलेल्या माणसांच्या टाळूवरील लोणी वेचणाऱ्यांनो वा. शेवटी सुमनला त्या नराधनाच्या स्वाधीन करून आई होण्याचं चांगलं पांग फेडलं. जेव्हा आपल्या सावत्र मुलीला विकून तिची दलाली मोजत होतो ना तेव्हा चालू. आम्ही काय तिला जबरदस्तीने नाही पाठवलं. ती स्वतःहून गेली.
कारण की ती होतीच तशी पाचार बसली. लक्ष्मी तुम्ही तुम्ही माझ्यावरती हात करलात. होय उचललो आणि आता तुझा जीव घेणार. तुला लाज वाटायला पाहिजे. ती तुझ्या पोटचा गोळा नव्हती म्हणून काय झालं? लहानपणापासून ती तुला आईच म्हणायची ना. मग आपल्या काळजावर हात ठेवून सांग. जेव्हा जेव्हा तिची आई तिला सोडून देवाघरी निघून गेली, हा काय तिचा दोष होता? हा दोष होता त्या परमेश्वराचा, ज्यांनी तुमच्यासारखी या पाषाण हृदय इथं जन्माला घातली. स्वतःच्या मुलीला स्वतःच्या आईपासून दूर राहावं लागतं. विचार त्या सुमनला. तिनं आपल्या आयुष्याची 22 वर्षे कशी घालवली. आणि तुम्ही ह्या दोघांनी तिचा नाना प्रकारे छळ केला, तरी तिने कधी तक्रार केली नाही. मुकाट्यानं सगळं सहन केलं. आई म्हणून तुझी विनंती करीत होती, आणि तू तिला नराधमाच्या स्वाधीन केलीस. अरे दगडाला पाजर फुटेल, पण तुझ्या ह्या पाषाण हृदयाला कधीच पाजर फुटला नाही. तिच्या जीवावर उठलात तुम्ही. तू पण तू राह. तू सुद्धा तिच्या कारस्थानाला आग दिलेली आहेस. पैसे पाहिजेत ना तुला? नाही हा? हे घे पैसे. पैसे पाहिजेत ना तुला? नाही पाहिजे. तुम्ही इन्स्पेक्टर साहेब होय, इथे कशाला आला? यू आर अंडर अरेस्ट. मी कशाला? ते कोर्टात समजेल तुला. मी काही केलेलं नाहीये. म्हणजे वाघाचे पंजे. झोला झेंडी उलारबंडी मला ओळखलीस का? अरे त्या दिवशी जेव्हा तू पैशाची गोष्टी करत होतीस ना, त्याच दिवशी मला शंका वाटली का दाल में कुछ काला है. नाही साले, हे दालच पुरी काली आहे. साहेब काय केलं उर्मिलाला? सांगा साहेब सांगा. तिलाच विचारा. दवाखान्याचं लायसन मिळवण्यासाठी तिने MBBS खोटं सर्टिफिकेट तयार केलं. सादर करून शासनाची दिशाभूल केलेली आहे. आणि मुंबईवरून फोन करणारा हिचा साथीदार, ज्याने हिला खोटे सर्टिफिकेट करून देण्याचे 2 लाख रुपये घेतले, त्याला सुद्धा अटक झालेली आहे. आणि त्याच्या सांगण्यावरून मुंबईवरून अटक करण्याचा आदेश निघालेला आहे. बोल, हे खरं आहे की नाही? माझी तुला असं नाही करू शकत. उर्मी बोल, सांग नाही, खोट आहे ना? काहीच नाही बोलू शकत नाही. आता झाली अगं तू गप्प आहे. काहीच नाही बोलू शकत. नाही, सगळं खोटं आहे म्हणून. होय, खरं आहे, सगळं खरं आहे. आता कशी आली आहे लाईनीवर? आता बोलला पटापटा मिठू सारखी. सांग काय काय खरं आहे. काय केलंस तू हे? अगं काय कमी केलं होतं तुला मी? अगं सगळं सूट तुझ्या पदरात दिलं. वाटेल तेवढा पैसा मी तुझ्यावरती उधळला. अगं तुझ्या
अभ्यासामध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून अगं त्या बिचाऱ्या सुमनला मी एखाद्या गुराढोराप्रमाणे राबवलं. होय दिलंच ना. मला जे हवं होतं नव्हतं सगळं दिलंस तू, पण आपली ममता नाही दिलीस ग तू मला. नाही दिलीस. तू मला डॉक्टर बनवणार होतीस ना, ते फक्त या समाजामध्ये तुझी मान प्रतिष्ठा मिळवण्यासाठी. पण तू कधी मला विचारलं सुद्धा नाही की बाळा तुला काय बनायचंय, तुला काय हवंय. हे तू कधीच विचारलंच नाहीस मला. तुझी प्रतिष्ठा जपण्यासाठी तू मला डॉक्टर बनवण्याचा प्रयत्न करत होतीस, आणि तुझ्यासाठी फक्त तुझ्यासाठी मला खोटे सर्टिफिकेट तयार करावं लागले. अगं जनावर सुद्धा आपल्या पिलांसाठी जन्म देतात, त्यांना लहानाचे मोठे करतात, आणि तू तर एक स्त्री आहेस ग. मग मला जन्म देऊन तू कोणते संस्कार दिलेस. अगं तू जे शिकवलेस ना तशीच घडत गेली ग मी. लहानपणी जर तू मला चांगला धडा शिकवली असतीस ना मम्मा, तर आज तुझ्या उर्मीवर ही वेळ आली नसती. तू ना तू मला आपलं दूध नाही, तू मला वीस पाजलेस. पप्पा मी चुकली हो. जेवण चला गेला. चला मिस उर्मिला मातोडकर. हो उर्मिला मातोडकर चला, तुमची चांगली खातेदारी करतो. पप्पा मला माफ करा, मला माफ करा. येता का? गणपतराव, होणाऱ्या वेदनेची मला जाणीव आहे, पण कायदा सर्वांसाठी समान असल्यामुळे पण घाबरू नका. सुमनला विश्वंभरच्या तावडीतून लवकरच सोडून घरी परत आणल्यात. चला येतो लक्ष्मी. अगं आयुष्यभर पैसा पैसा म्हणत राहिलीस, काय मिळालं त्या पैशातून. स्वतःच्या पोटच्या मुलीचं जीवन सगळं उद्ध्वस्त केलं. पैशासाठी त्या सोन्यासारख्या सुमनचं सौदा करून जिवंतपणी मरत यातना भोगायला लावलीस. अगदी खरं बोललात तुम्ही. सुमनने या घराला आधार दिला, या घराला नेहमीच फुलवण्याचा तिने प्रयत्न केला. पण मी काय केलं या संसाराच्या बाजारात तिला गुलाम बनवून तिची विक्री केली मी. तिला नेहमीच काम नशिबी पांढऱ्या पायाची म्हणून हिणवलं. मला क्षमा करा, मला जगण्याचा काही अधिकार नाहीये. प्रत्येकाचं महत्व ते व्यक्ती मेल्यानंतरच कळतं. पण अजूनही वेळ गेलेली नाही. तुला क्षमा मागायची असेल ना, जा जा त्या सुमनला माग, जिचा आयुष्यभर छळ करत आलीस. जय 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 जय. मला माफ करा, तुमच्या इमोशन सीन मध्ये मी थोडा व्यत्यय आणलं.
रुकावट के लिए खेल है। हाय दादा मीच दादा दादा मी तुझ्या पुढे हात जोडते रे, माझ्या सुमनला वाचव रे. तू अगं तू काय बोलतेस? होय होय दादा, मला माझी चूक कळलेली आहे आणि तुला पण सांगते रे, तुला तुझा मार्ग सोड. अरे या जगात पैसाच काही सर्वश्रेष्ठ नाहीये रे. नाती तोडण्यासाठी नाही तर जोडण्यासाठी असतात. अगं बहिणा, तू हे मला सांगत आहेस? आता तुझ्यावर वेळ आली म्हणून तू मला हे सांगत आहेस? आज तुझ्या ममतेला पाजर फुटत आहे. नाही बहिणा, नाही. अगं त्यावेळेस कुठे गेले होते हे नाते बहीण? त्यावेळेस ह्या गणपत भाटवणे मला घरातून बाहेर काढलं. त्यावेळेस लोकांच्या उष्ट्या पातळावर मला जेवण करायला लागलं आणि तेच आता वेळ आली. आता तुमची हेच वेळ आली. त्यावेळेस तुम्ही उष्ट्या पातळाने जेवण करायला लावला नाही ना, हा कोणी मार लावे नाही आणि तेव्हाच मला सुखाची झोप येईल. सुखाची झोप येईल. पेपर आहे तर तो मुकाट्याने सही मार. हे स्टॅम्प पेपर आहे आणि यात लिहिलं आहे, हे सारी इस्टेट संपत्ती हे माझ्या नावाने आणि वारसान म्हणून तू इथं सही कर. समजले? मी कदापि सही करणार नाही. माझा जीव घेतला असला तरी चालेल, पण या स्टॅम्प पेपरवरती सही करणार नाही. काय म्हटले? तुला स्टॅम्प पेपरवर सही कर. मला असंच वाटलं होतं की तू असंच काहीतरी बोलशील म्हणून. या गणपत भाटो असाच काही बोलला असता म्हणून मी याचा ऍक्सिडेंट केलो आणि त्याच वेळेस जेवत असताना त्याच्या ह्या पेपरवर मी त्याचा अंगठा घेतला. अंगठा भाटो मोठा जीवट, मोठा जीवट. वाचला वाचला भाटो मोठे जीवट. संपत्तीसाठी तू माझं कुंकू? नालायका, नालायका. मारायचं नाही. मध्ये यायचं नाही तर तुमचाही मुद्दा पळून टाकल्याशिवाय. मला जाऊ दे. कोण? मैनाबाई तू? मला नाही ओळखलं? अरे नीट डोळे उघडून बघ. मी मैना नाही तर मोहिनी आहे. मोहिनी. मोहिनी, तू जिवंत आहेस? होय, मी जिवंत आहे. तुझ्यासारख्या पाप्याचा अंत करण्यासाठी. तूच मला नोकरीचा
अग आताच तुला संपवतो. आता काय बोलणार? आता तुझा खेळ इथेच संपतो. तयार हो. जय 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 जय. मोहिनी मोहिनी हे काय केलंस? भाटो थोडीशी आहे का? पहिला वाचव. वहिनी काय केलंस तू? मला माझ्या जीवाची पर्वा नाही, पण हे हॅलो हॅलो इन्स्पेक्टर साहेब, इथे एक खून झाला आहे, तुम्ही लवकर या. अखेर आज तो दिवस उजाडला. आज माझी इच्छा पूर्ण होणार. सुमन सोबत माझं लग्न. माझे सगळे वैरी असे धडाधडा बाहेर झाले. आणि आज माझा तो भीमा त्या दयानंदचं मुंडक घेऊन इथं हजर होईल. होय, त्याच्या समाधीवरच मी आपली पहिली रात्र साजरी करेन. सुमन, बोललो होतो ना तुला, बंद कर तुझं रडगाणं. बेडरूम मध्ये नवीन कापड ठेवली आहेत. नवीन कापड घालून तयार हो. माझ्या मंदिरात लग्नाची सर्व तयारी झाली आहे. आज आपलं लग्न आहे, समजलं? जोपर्यंत तुझ्या अंगाला स्पर्श करणार नाही. आणि आज तो दिवस त्याला मी शपथ घेतली होती. तो दयानंद माझ्या माणसाच्या हाती लागलाय. सुमन, आता लवकरच त्याचा मुंडक घेऊन तो माझा भीमा इथे येईल. ठीक आहे, ठीक आहे. म्हणूनच म्हणतो ती कापड तिथं ठेवली आहे. कापड घालून तयार हो. मंदिरात लग्नाची सर्व तयारी झाली आहे. आपल्याला तिकडे निघायचं आहे. आणि मी पण तयार होतो. कसला विचार करतेस सुमन? या नराधमाच्या वासनेची बळी होण्यापेक्षा मरण पत्करणं कितीतरी योग्य आहे. संपूर्ण टाक हे जीवन. अगं कुणासाठी जगायचं? कुठं जायचं? स्वतःच्याच नातेवाईकांनी नाकारलं तर दुसऱ्यांची हास करण्यास काहीच अर्थ नाही. आपलं पावित्र्य सिद्ध करण्यासाठी जिथे सीतेलाही अग्निपरीक्षा द्यावी लागली, तिथे इतके दिवस या विषंभरच्या बंदिवासात
बंदिवासात राहील. कोण तुझ्या पवित्रावर विश्वास ठेवणार? या विशंभर सारख्या नीच माणसाशी लग्न करून रोज मरण्यापेक्षा एकदाच मेलेलं बरं. जा जा विषय संपवून टाक स्वतःला. संपवून टाक हे जीवन. हो संपवून टाक. संपवून टाक. मी मरण पत्करेन, पण स्वतःच्या पावित्र्याला मी माझी माती बोलवू देणार नाही. कधी जाऊ देणार नाही. कारण मी तुझी वाट बघू शकलो. आताच गेली म्हणजे इथे तयारीला वेळच लागेल. तो भीमा इकडे येतच असेल, त्याचं मोड घेत तोपर्यंत वाट बसतो. अरे ये भीमा ये, अगदी वेळेवर आला असतो. सुमन, अगं ये सुमन बाहेर ये. बघ भीमा आलाय त्या दयानंदचा मुंडक घेऊन. भीमा दाखव कुठं आहे त्या दयानंदचं मुंडक. माफ करा हुजूर, मी दयानंदाला नाही मारू शकलो. काय नाही मारू शकला? तू नाही मारू शकला? नाही मारू शकला. अरे तिकडे कुठे चाललास? तू दयानंदला मारू शकला नाही? अरे ज्याच्यामध्ये हत्यासारखं बळ आहे तू त्या छटाकभर पोराला मारू शकला नाही? अरे तुझ्या हत्याराला जंग चढला की तुझ्यातली मर्दानगी संपली. हे तू बरा, मी तुला काय विचारतो, तुझ्या हत्याराला जंग चढला की तुझ्यातली मर्दानगी संपली? ना माझ्या हत्याराला जंग चढला आणि ना माझ्यातील ताकद कमी झाली, पण आज माझ्यातील खरा माणूस जागा झालाय. माझी मला चूक कळली. जगात प्रेमाशिवाय काही सत्य नाही आणि याची मला जाणीव झाली. जीव घेणे सोपं आहे, एखाद्याचं जीवन उद्ध्वस्त करणं महापाप आहे. आणि आणि तुम्ही पण आपला हट्ट सोडून द्या. अरे मोकळे करा त्या पापीरांना, मोकळे करा त्या पापीरांना. माझ्या तुकड्यावर जगणाऱ्या हरामखोरा, तू मला शहाणपणा शिकवतो. अरे मी त्या सुमनसाठी आपला सर्वस्व पणाला लावला आणि तू म्हणतेस तिला सोडून देऊ?
प्रकारे ठाऊक होतं की तू त्याला मारणार नाही. म्हणूनच मी आपली माणसं तुझ्या मागे लावली होती आणि एवढ्यात ती माझी माणसं त्या दयानंदला घेऊन गेली. आणि मग तुझ्या समोरच त्याचा राम नाम सत्य करतो. सुमन तिकडे ये. आता तुला माझ्या होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. अरे सोड माझ्या सुनेचा. सुनेचा हात? तू माझं नाव घेतोस? होय, हा माता. हा पुरा गॅन्से मिळाला ना का? थांबा चेक करून पाहतो. आजी हा लुटण्याला लापण्या करत आहे ना. चला हवालदारावलं मी कशा रडू दे. मी मेला तर मेला, मरू द्या. मला माझ्या बाबांकडे घेऊन चला ना. मला माझ्या बाबाला भेटायचं आहे. मला माझ्या बाबांकडे घेऊन चला ना. तुम्ही याला बघा, मी हिला गणपतरावांकडे घेऊन चाललो. हा काय झालं जी? काय झालं? बाबा कुठे आहेत ग? बाबा कुठे आहेत? बाबा कशात चांगलं काय? बाबा काय केलं? इन्स्पेक्टर साहेब, माझ्या मुलीला काय झालं? अहो मगाशी पण ती चक्कर येऊन पडली. मी तिला दवाखान्यात नेणार होतो, पण प्रथम तिने तुम्हाला भेटण्याचा आग्रह केला, त्याच्यामुळे मी तिला इथे घेऊन आलो. बाबा आई आई,
एवढं सारं घडून तू तिला आई म्हणतेस? बघ अगं बघ लक्ष्मी बघ, तिचे नाना प्रकारे तू छळ केलीस, तरी पण ती तुला आईच म्हणून राहिली. सुमन मला माफ कर ना. खरं म्हणजे मी तुझी क्षमा मागण्याची लायकीची नाहीये. आयुष्याच्या वाटेवर मी तुझा पदोपदी अपमान केला. अगं माझ्यासारख्या पापिणीला जर का प्रायचित दिलंच ना तरी तरी कमीच आहे ग. मला माफ कर. नाही ऐकलं. अगं माझी क्षमा मागू. माझे पाय धरून माझ्या पापाशी झाले करू नकोस. आई अगं तू माझी आई आहेस. बघ आईने बोललेलं. आईने बोललेलं मुलाला श्राप ठरते का गं सांग? आई मला तुझ्या मांडीवर झोपत काय झालं सुमन? तू अशी खाली का पडलीस? दया होय तू आलास? होय, तुझा दयानंद आला. अगं आता आपल्याला कुणी वेगळं करू शकणार नाही. अगं मी तुला न्यायला आलो. सुमन आई बाबा बाबा मी आज खूप आनंदात आहे. मी खूप आनंदात आहे ग आई. सुमन आज जगातील सगळं सुख मला मिळालं आहे. आता मी शांतपणे मरू शकेल ग आई. काय बोलतेस तू? सुमन तू काय बोलतेस? तुला बरं नाही ना? आपण दवाखान्यात जाऊ. चल पोरी चल तुला दवाखान्यात. नाही आई आता त्याचा काही उपयोग नाही. आता आई आता फार खूप उशीर झालाय ग. कारण मी विष काय केलं? काय पोरी तू हे काय केलं तुला? परमेश्वरा काय केलं अरे पाप कोणी केलं आणि त्याचा शाप तू कुणाला देतोय? अरे अरे जे काही करायचं होतं ते मला करायला हवं होतं तू. पण या पोरीला तू काय वाईट केलं रे देवा? आई तू रडू नकोस ग आई. आई मी तुला सोडून कुठे चालली ग आई? हे बघ, तुझ्यासारखीच माझी आई सुद्धा आहे ना ग. तू माझी आई आहेस ना? या जन्मी जरी तू माझी आई म्हणू शकलीस नाही ना ग, तरी पुढल्या जन्मी तुझ्याच पोटी मी जन्म घेईन. माझी आई
काय करते ग? अरे मला तुझ्या मांडीवर झोपायचं आहे काही. मला झोपवशील ना गाई? मला अंगाई गीत गाऊन मला झोपवशील ना गाई? आई मला झोपवशील ना गाई? मला आई अंगाई गीत गाऊन नाही नाही सुमन, तू मला सोडून जाऊ शकत नाही सुमन. आई या जन्मी जरी मी तुझी होऊ शकली नाही ना, अरे मी या जन्मी तुझी होऊ शकली नाही ना, तरी पुढल्या जन्मी तुझी पत्नी म्हणून तुझ्या नक्कीच आयुष्यात येईन मी. आई मला अभगी मरायचं नाही आहे का? बाबा तुम्ही माझं कन्यादान करणार नाही का बाबा? सुमन सुमन सुमन, तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही सुमन. आई मला साडी आहे, मला नवरी म्हणून साजवशील नाही का ग आई? मला आई मला खूप झोप येत आहे गाई. आई मला झोप येत आहे. पिंजरा तोडून पाण्याचा फेर उडले झाले